Hello everyone, good morning and welcome back to my YouTube channel. So it's a Monday and still आम्ही अजून अलिबाग मध्येच आहोत बिकॉज आज सुद्धा एक प्रोग्राम आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल मी लास्ट ब्लॉग मध्ये बोलली होती की मी एंड ऑफ दी ब्लॉग तुम्हाला सांगेन की रिझन काय होतं. बट ॲक्च्युली असं झालं की आम्ही आलो 8-8:30 वाजता आणि एवढे थकलो होतो की त्यामध्ये मी ब्लॉग एंडच नाही केला. सो मला ते सांगता नाही आलं. बट ह्या ब्लॉगच्या एंडिंगला मी नक्की सांगेन की मी ब्लॉग व्हिडिओ का पोस्ट करत नव्हती. सो आजचा ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की कंटिन्यू बघा, तुम्हाला आवडेल. आज सुद्धा दादाचं फंक्शन आहे. काल आम्ही वहिनीच्या घरी गेलो होतो साखर खायला, बट तिथे तिची ओटी नाही भरली. आज वहिनी आपल्या घरी येणार आहे आणि इथे तिची ओटी भरणार आहे. प्रत्येक ठिकाणाचे रिच्युअल्स वेगळे असतात. सो तसंच ही रिच्युअल्स इथे वेगळी आहे. मोस्ट ऑफ ठिकाणी कसं असतं की नवरी मुलीच्याच घरी तिची ओटी भरली जाते. बट इथे अलिबागमध्ये असं आहे की नवरी मुलगी सासरी येते आणि तिची ओटी भरली जाते. सो वहिनी येणार आहे, फर्स्ट टाइम घरी येणार आहे, तर सुपर एक्सायटेड आहे तिच्या वेलकमसाठी. गरम तर खूप होते, म्हणजे रात्री एवढी थंडी लागते आणि सकाळी प्रचंड गरम होते. खूप दिवसभर एवढं गरम होतं. एनिवे, तर मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि चहा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे मार्केटला बिकॉज थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे आणि आणि इवन आज मामीचा सुद्धा बड्डे आहे, तर मामीचं बड्डे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर आणि इवन वहिनीसुद्धा घरी येणार आहे. तर आजचा दिवस जर असं स्पेशल आहे मामीसाठी की सून घरी येणार आहे, तर तिचं बड्डे सेलिब्रेशनसुद्धा करायचं आहे आणि वहिनीचं वेलकमसुद्धा करायचं आहे. सो त्याची अशी सगळी तयारी करायची आहे. तर त्याचं सामान आणायचं आहे. तर आम्ही आता सगळे चाललो आहे मार्केटला. मंदार गेला आहे ऑफिसला आणि बाकीचे जे आम्ही आहोत ते आम्ही चाललो आहे मार्केटला. जी काही कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. तर तुम्हाला आजचा व्लॉग नक्की आवडेल. आय होप तुम्हाला लास्टचा व्लॉगसुद्धा तुम्हाला आवडला असेल दादाच्या साखरेचा. तर हा व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आता मी रेडी होते आणि पटकन निघते. सो स्टे ट्यून. सो आम्ही सगळेच निघालो. मी कुठे गेले आम्ही ट्विंग आमचं तोंड स्कॅन झाल्याशिवाय नाही ओपन होणार. आज पण तुम्ही दोघांनी मॅचिंग, काल मंदार आणि तू मॅचिंग. काय नका विचारू काय गुलाब 40 रुपये. निघालते सवयवर आहे का काय आम्ही आलोय शॉपिंग करायला. आली मला आलं. हॅलो एव्हरीवन. सो आता वाजता संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही सगळे रेडी झालो आहे, म्हणजे सगळेच रेडी झालो आहे आणि घरातसुद्धा तयारी करून झालेली आहे. सगळेजण वहिनीची वाट बघतात. इवन वहिनीसुद्धा तिच्या घरून निघालेली आहे. एक्सायटेड आहोत तिचं वेलकम करण्यासाठी. सो लेट्स सी कसा होतोय आताचा प्रोग्राम कसा होतोय तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. सो ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
वेलकम टू आवर होम. बस. हाँ हाय हाय. दीदी आगे. पुढे कर. आतमध्ये कुलदेवतांचा फोटो आहे तिथे पाहिजे. अशी
पाय पड पाय पड दोघींना बाहेर आवाज सो वहिनी गेली आता तिच्या घरी आणि वहिनी रिटर्न येते बिकॉज मामीचा केक कट करायचा आहे. सो ती बोलली की मी लगेच घरी जाऊन येते. काहीतरी त्यांच्या घरी सुद्धा रिच्युअल्स आहे ती करायची आहे. ती करून ती इथे येणार आहे. पप्पा आमचे तयारी करतात घरी जायची. सो जे कपडे आहेत ते बॅगेत टाकतात. एका साईडला तयारी चालू आहे, एका साईडला आम्ही निघायची पण तयारी करतो आणि मामीच्या बड्डेची सुद्धा तयारी करतो. तर वहिनी चेंज करून येते तोपर्यंत आम्ही तिची वाट बघतो आणि त्यानंतर आम्ही लगेच निघतो. वाटतंय छान काळा दिसतंय असू दे. स्वप्ना तरंगती. कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सासरे कॉंग्रॅच्युलेशन. आता सासूला दाखव. सासूबाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कशी आहे तुमची सून? एकदम एक नंबर. सगळ्यांनी या बघायला. आणि पाया पड म्हणजे कसं कमाई होईल. ओ सून कशी आहे? सून कशी आहे? सुंदर. हा छान छान. आमची वहिनी खरंच खूप छान आहे. इव्हन तिचा स्वभाव खूप छान आहे. मेन म्हणजे तिचा स्वभाव खूप छान आहे. आम्हाला तो स्वभाव नाही हा जरा जास्त काळा आहे. आमची वहिनी गोरी आणि खरंच तिचा स्वभाव पण खूप छान आहे आणि ती पण छान आहे. आम्हाला सगळ्यांना ती आवडली. आवडली हो. आवडली हो. आवडली.
बस मामी. हॅपी बर्थडे. बर्थडेला आलीस ना. हिला भेट बाय भेट. काकी हो, नवीन काकी हो. मीरा थांबा, केक खाऊन जाता नाही. मावशी थांब. ती ओळख काय. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. जा ए तिला घे. नको पाय पडू आता, राहू दे. दोघांनी भरवा ना दादा. दादा ये पुढे. इकडे बस. मम्मी उठ. चाकू तुझा केक कापायला. ये चल इकडे. थोडं कापसाचा गोळा खाली बसलाय. बसला? कापसाचा गोळा. अरे जिप्सी. व्हिडिओ काढायचे. व्हिडिओ काढायचे का पाया पडेल. किती नालायक आहेस. किती पण संपलं काय. 50 लागले. 48 लागला. 48. 50 बोलली ती काल. तरी येतो, रात्री उशीर झाला तरी येतो. सो आम्ही पोचलोय फायनली पनवेलला. आता वाजले 9, 9:15 समथिंग काहीतरी आणि आम्ही पोचलोय पनवेलला. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आलोय. हा जिम्मी जिम्मी जिम्मी. हां आम्ही आलोय आता जिम्मीला घ्यायला. सो बघूया मॅडमची एक्साइटमेंट. मॅडमचा मेकअप चालू आहे. पप्पा कुठे आहेत? चल आम्ही आमच्या मॅडमने घेतलं. आमचा गणपती आम्ही घेतला. आम्ही चाललो. अरे थांब 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 बोल ना. थांब 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 थांब. पोरगी सुधारली आपली. शांत बसायला लागली. खाल्लंय ना मम्मीचं जाताना. बाबू घरी जाऊन बोलू हा आपण या विषयावर.
सो फायनली वी बॅक टू दी होम. आणि जसं की मी बोलले होते एंड ऑफ दी व्लॉग मी तुम्हाला सांगेन की एवढे दिवस आपले व्हिडिओ का अपलोड होत नव्हते. सो झालं असं की माझं फर्स्ट केळवण होतं जे मामाकडे होतं, त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला आणि त्याच्या काही दिवसानंतर लगेच मी आजारी पडले. एवढे आजारी पडले होते की मी डिरेक्टली हॉस्पिटलाइज झाले होते आणि त्याचा एक्झॅक्टली रिझन आम्हाला माहीत नव्हतं की मी लगेच एवढी कशी आजारी पडले. बट जसा टाईम गेला जसा टाईम गेला तेव्हा आम्हाला समजलं एक्झॅक्टली रिझन काय होतं. बट ते रिझन मी ऑन स्क्रीन नाही सांगू शकत. बट मी आजारी पडले आणि त्यामध्ये माझं सगळं मी शूट करणंच बंद केलं कारण पॉसिबलच नव्हतं शूट करणं. मामाच्या केळवणानंतर माझा अजून एक केळवण झालं जे की दीक्षा पूजाने केलं होतं, त्याचासुद्धा मी व्लॉग अजून अपलोड केलेला नाही आहे. तेच रिझन होतं की मी हॉस्पिटलाइज होते आणि मी काहीच व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते. माझे पूर्ण एडिटिंग वगैरे सगळं बाकी होतं, त्यामध्ये मी अपलोडच करू शकत नव्हते. सो हॉस्पिटलाइज झाल्यानंतर मग हळूहळू आम्हाला समजलं की एक्झॅक्टली रिझन काय होतं, तर त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते. सो काही दिवस मी माझं यूट्यूब व्लॉगिंग शूट करणं, इवन माझा इंस्टाग्राम पूर्ण सोशल मीडिया माझा काही दिवस बंद होता. बट हळूहळू मी त्यातून रिकवर झाले. अजूनही पूर्ण रिकवर झालेली नाही आहे, बट स्टील पहिल्यापेक्षा मी बेटर आहे. तर आता मी परत माझं व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. आय होप परत तसं काही नाही व्हावं की जेणेकरून माझं यूट्यूब चॅनल किंवा माझा जो काही सोशल मीडिया आहे तो मला बंद करायला लागेल. सो एनिवे हे रिझन होतं की मी अपलोड नव्हती करत व्हिडिओ एवढे दिवस. सो एनिवे छान झाले. दादाचं फंक्शन जे 2 दिवस होतं, आम्हाला हे सगळं फर्स्ट टाईम होतं. म्हणजे असं काही रिच्युअल्स असतात हे सगळं आम्हाला फर्स्ट टाईम होतं. बट छान वाटलं. सगळे रिच्युअल्स नवीन होते, ते समजून घ्यायला पण आम्हाला मस्त वाटलं. इवन आमची वहिनी पण छान आहे. जसं की मी आधी या व्लॉगमध्ये बोललीच की आम्हाला सगळेजण की आमची वहिनी खूप छान आहे. बट खरंच आमची वहिनी खूप छान आहे, बोलायला पण खूप छान आहे आणि इवन तिचा स्वभाव तर खरंच खूप छान आहे. मेन म्हणजे तिचा स्वभाव छान आहे, तो आम्हाला आवडला. आता मी वहिनीला एकच सांगितलं निघताना की मी आता घर सोडून चालली आहे, बट आता हे घर तू सांभाळून ठेव, तू जोडून ठेव. आणि मला तिच्यावरती तेवढा विश्वास आहे की ती हे घर आता आमचं जोडून ठेवेल. म्हणजे मी आहेच, मी घर सोडून चालली आहे म्हणजे मी सासरी चालली आहे, बट मी आहेच. बट स्टील की ती असेल आता, म्हणजे लग्नानंतर ती घर सांभाळून ठेवणार आहे. माझा तेवढा तिच्यावरती विश्वास आहे आणि खरंच खूप छान आहे आमची वहिनी. ह्यापुढे व्लॉगमध्ये ती तुम्हाला दिसेलच, तेव्हा तुम्हाला समजेलच की आमची वहिनी खरंच किती छान आहे. सो छान झाला प्रोग्राम. वहिनीच्या घरातले पण खरंच खूप सगळे चांगले आहेत. तर छान झाला प्रोग्राम. आता ह्यानंतरचे व्लॉग हे माझ्या लग्नाचे असतील. लगेच नाही मी अपलोड करणार, काही दिवसानंतर मी अपलोड करीन. बट नक्की अपलोड करीन कारण तुम्हालासुद्धा उत्सुकता असेल की माझं लग्न फंक्शन कसे होत आहे ते बघण्यासाठी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट.